चित्रपट व्यवसायाचा वर्धापन दिन साजरा होतोय। प्रथम सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। अलीकडच्या काळामध्ये सगळे स्टुडिओ संपत चालले, त्यामुळे इथले जे स्थानिक जुने तंत्रज्ञ आहेत, कलाकार आहेत, यांच्या कामावर त्याचा परिणाम झाला। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाचं आशास्थान आमच्यासारख्या कलाकारांचं आहे ते म्हणजे चित्रनगरी। तर या चित्रनगरीसाठी बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली, बरीच वर्षे ही आंदोलनं गाजली, बड्या लोकांनी, बड्या कलाकारांनी त्याला साथ दिली। पण अजूनही शासनाचं धोरण कुठंतरी एक आळशीपणाचं धोरण आहे असं थोडंसं आम्हाला वाटतं, आम्हा सर्व कलाकारांना। चित्रपटसृष्टीच्या वर्धापन दिनाला सर्वप्रथम माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज या निमित्तानं काही बोलायचा योग येतो आहे, त्याबद्दलही खरं तर खूप आनंद होत आहे। कारण नाशिक ही चित्रपटसृष्टीची जन्मभूमी म्हणली जाते, पण कर्मभूमी खऱ्या अर्थानं कोल्हापूरच आहे। कारण या कोल्हापूरच्या मातीत यापूर्वीपासून असंख्य चांगल्या गोष्टी घडल्या आहेत चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून। बाबूराव पेंटर यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे, हे सगळ्यात म्हणजे अधोरेच म्हणले पाहिजेत। आम्हाला त्यांनी ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी आम्हाला या इथं काहीतरी करायला मिळतं आहे, हे एक आमचं भाग्य आहे मोठं। दरम्यानच्या काळामध्ये चित्रपटसृष्टीला थोडी मरगळ आली होती, म्हणजे खूपच आता हा व्यवसाय वाढणार का थांबणार का काय होणार याचं माहीत नाही। कारण संपूर्ण चित्रपटसृष्टी पुणे मुंबई इकडेच सेंट्रलाइज झालेली होती। खेदानं एक नमूद करावं असं वाटतं की हा भरभराटीचा काळ पुन्हा येत असताना कोल्हापूरमध्ये मात्र ज्या सृष्टीनं वैभवाचा काळ एक नोंदवला होता, तेथील जयप्रभा स्टुडिओ आणि शालिनी सिनेटोन हे दोन्ही स्टुडिओ आता अस्तित्व या दोन्ही स्टुडिओंचं राहिलेलं नाही आहे, त्यामुळं इथं सेटबॅक मात्र निश्चित बसलेला आहे। चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली, हा सुवर्णकाळ अनुभवता कोल्हापूरमध्ये कॅमेरा तयार झाला, कोल्हापूरमध्ये चित्रपटाला सुरुवात झाली। पण या कोल्हापूरच्या या चित्रपटसृष्टीकडे इंडस्ट्रीकडून काही अपेक्षा आहेत, त्या म्हणजे जे कोल्हापूरचे 2 महत्त्वाचे स्टुडिओ होते ते आता नाही आहेत। त्यामुळे कोल्हापूरमध्ये बॅकस्टेज करणारे काही वर्कर आहेत वगैरे त्यांना कामं मिळत नाहीत, असा एक खूप मोठी समस्या आहे। आणि त्याचबरोबर कलावंत जे आहेत ते स्टुडिओ नसल्यामुळे शूटिंग कमी झाली, शूटिंग नसल्यामुळे जे इथले कलाकार राज्यनाट्यातून किंवा नाटकातून इतर तयार होतात, चित्रपटामध्ये येऊन घालू इच्छितात, अशा लोकांना किंवा अशा कलाकारांना व्यासपीठ किंवा चित्रपटामध्ये त्यांना काम करायची संधी कमी होत चाललेली आहे। आणि याचा सर्वासार विचार करत असताना की जिथं सुरुवात झाली तिथंच ही अवकळा का पसरावी। आता मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याच भागातून कलाकार येतात आणि स्टुडिओज भरपूर आहेत, आणि चित्रपट आता असं झालं की जो निर्माता आहे तो स्वतःच्या गावामध्ये, पाचगणीचा निर्माता असलं पाचगणीमध्ये शूटिंग करतो, लातूरचा निर्माता असेल लातूर, बीडचा असेल ते बीडमध्ये शूटिंग करतो, अशी प्रथा पडलेली आहे। पण कोल्हापूर अजूनही ते सौंदर्यस्थळ घाटावरचं जे आहे ते अजूनही तितकंच नेटानं आणि ताकदीने खूप चांगलं आहे। ती जी आपण जुन्या काळात कोल्हापुरातली चित्रपट तयार होणारे बघितले किंवा चित्रपट बरेच इंडस्ट्रीला जे योगदान दिलेलं आहे, अजूनही योगदान देऊ इच्छिणारे किंवा तितक्याच ताकदीनं प्रबळ काम करणारे लोक आहेत, पण त्यांना कामाचा तो अभाव आहे। तो म्हणजे जी चित्रनगरी अजून झालेली नाही। काय राजकारण असेल त्यात आपण मी नाही पडू शकत, पण काही असून दे आमची कलाकार म्हणून एक माफक अपेक्षा आहे की दोन्ही स्टुडिओ बंद पडलेले आहेत, तर तो चित्रनगरी जर तयार झाली तर आम्हा कलाकारांना कामं मिळतील, बॅकस्टेजवाल्यांना कामं मिळतील, आणि पुन्हा आसपासचा जो परिसर आहे तो पुन्हा नव्याने एकदा चित्रपटामध्ये आम्हाला दिसेल। हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। मी शासनाला विनंती करतो की जे काय राजकारण किंवा काय असेल, काही तोडगा काहीही करा, पण जे कोल्हापुरात सुरुवात झाली तिथं आता एकही स्टुडिओ नाही, याच्यासारखी शोकांतिका नाही। लाईव्ह कोल्हापूरच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही आम्हा सर्व कलावंतांची मातृसंस्था आहे, आणि गेली 50 वर्ष चित्रपटसृष्टीच्या भल्यासाठी, प्रत्येक घटकाच्या भल्यासाठी ही संस्था काम करते। आणि चित्रपट महामंडळाकडून अपेक्षा म्हणाल तर एवढीच आहे की चित्रनगरीचा जो कोल्हापूरचा प्रश्न आहे तो त्यांनी पटकन तडीला लावावा, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा। जर कोल्हापूरची चित्रनगरी सुरू झाली तर इथल्या निर्मात्यांना, इथल्या कलावंतांना खूप प्रोत्साहन मिळेल, स्पेशली इथल्या कलावंतांना आणि म्हणण्यापेक्षा तंत्रज्ञांना इथल्या कामं मिळतील। 1964 साली सगळे आम्ही मराठी चित्रपट व्यावसायिक एकत्र आलो आणि मुंबईत पहिलं संमेलन झालं। 1966 साली
कोल्हापुरात दुसरं संमेलन झालं आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नटवर्य बाबूराव पेंढारकर होते. त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात असं सांगितलं की 1 डिसेंबर 1919 रोजी कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी कोल्हापुरात चित्रपट व्यवसायाचा प्रारंभ केला. तेव्हा ह्या संमेलनात जे मराठी चित्रपट महामंडळ स्थापन झाले त्या महामंडळानं प्रत्येक 1 डिसेंबरला कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन साजरा करा. तेव्हापासून आम्ही महामंडळातर्फे चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन साजरा करत आलो. 1982 साली मराठी चित्रपटांना 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आम्ही जो एक मोठा समारंभ केला त्या समारंभाच्या सुमारालाच म्हणजे त्याच वेळेस आत्ता जो कॅमेरा मानस्तंभ आहे तो मानस्तंभ तिथं उभारला गेला होता. त्याचं उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटन मोठ्या सोहळ्यात झालं आणि तेव्हापासून ह्या मानस्तंभाकडं त्या मानस्तंभाच्या परिसरात किंवा मानस्तंभाच्या पायाशीच आम्ही तिथं बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटरांच्या प्रतिमांचं पूजन करून आम्ही हा व्यवसाय वर्धापन दिन साजरा करत असतो. आता उद्याचा 1 डिसेंबरचा व्यवसाय वर्धापन दिन हा 94वा वर्धापन दिन आहे. कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाचा 94वा वर्धापन दिन आहे आणि तो एकूण इथले कोल्हापुरातले चित्रपट व्यावसायिक आपलं कर्तव्य समजून येत असतात आणि उद्या ते येतील असं मला अंदाज आहे. आशा 1 डिसेंबर चित्रपट दिन म्हणजे आम्हा चित्रपट व्यावसायिकांचा एक प्रकारचा सणच. कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर यांनी स्वतः कॅमेरा बनवला आणि महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. तो दिवस 1 डिसेंबर 1919. बाबूराव पेंटरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवाजी चौकातील जो शिवाजीचा पुतळा आहे तो बाबूराव पेंटरांनी केलेला. चित्रपटाला कलात्मकता आणणारे भारतातील हे पहिले दिग्दर्शक आहेत. म्हणजे कोल्हापूरला कलापूर ही बिरुदी झाली ती केवळ बाबूराव पेंटर यांच्यामुळेच. त्यांनी कॅमेरा बनवला, त्यांनी चित्रपट केले. काळाच्या ओघात पुढे अनेक दिग्दर्शक आले. मग भालजी पेंढारकर असतील, अनंत माने असतील, व्ही शांताराम असतील, माधवराव शिंदे असतील, वसंत पेंटर, कितीतरी नावं घ्यावी. ह्या कोल्हापूरनं कितीतरी मोठे दिग्दर्शक कितीतरी कलाकार दिले. किंवा हिंदुस्थानातील पहिला मराठी बोलपट जो आहे अयोध्येचा राजा तो हा कोल्हापुरातच बनला. पण आज कोल्हापुरात काय आहे? जयप्रभा जमीनदोस्त होत आहे, शालिनी तर केव्हाच जमीनदोस्त झाला आणि कोल्हापूर चित्रनगरी जी आहे त्याच्या बाबतीतची उदासीनता आपल्याला माहितीच आहे. या कोल्हापूरनं इतकं कलानगरीसाठी योगदान दिलेलं आहे त्या कोल्हापूरकडे आता महाराष्ट्र शासन म्हणा, आमची कोल्हापूर महानगरपालिका म्हणा, यांचं खूप दुर्लक्ष आहे. आणि जोपर्यंत ही कोल्हापूर चित्रनगरी सुरू होत नाही तोपर्यंत नवनवीन कलाकारांना, नवनवीन दिग्दर्शकांना आपली कला दाखवण्याचं किंवा आपलं एक कलात्मक रूप दाखवण्याची संधी त्याशिवाय मिळणार नाही.